नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय, आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, येऊ घातलेलं चिमोरचं अधिवेशन इथे 19 तारखेला होणार आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगानं आम्ही जे आमचा स्टाफ असेल, मी असेल, आमचे प्राचार्य असतील, यांचे अनुभव की जे मागे जे अधिवेशन झाले मित्रांनो, जवळपास सरांच्या बाबतीत झालं तर बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अधिवेशन कशी प्रेरणास्त्रोत असतात, अधिवेशनातून काय मिळतं, अधिवेशनाची पार्श्वभूमी, तो काळ, आताचा काळ, या सर्व काळावर आपण त्यांचे अनुभव या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ मार्फत प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत मेहेत्रे सर, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक, सरस्वती विद्यालय जानेफळ. तसेच सोबत आहेत आदरणीय श्री धामोळकर सर, प्राचार्य आहेत ते माझे सध्या, आणि मदन भाऊ अंभोरे, सोबतच संतोष भाऊ मुरडकर, तसेच चांदाळे सर, अशी एक टीम या ठिकाणी आहे. मित्रांनो, आपण जाणून घेऊयात मागच्या अधिवेशनासंदर्भातील काही अनुभव. मी मेहेत्रे सरांना विचारेल, सर या आधी तुम्ही कोणते अधिवेशन केले थोडक्यात, आणि त्या अधिवेशनाविषयी काय अनुभव आले तुमचे? नमस्कार, मी गणेश मेहेत्रे, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक. मित्र हो, मी सर्व्हिसला लागलो 1982 ला. तेव्हापासून मी दरवर्षी आपले शिक्षक तरांचे अधिवेशन केलेले आहे, आणि या सर्व अधिवेशनाचा मला आणि सर्व शाळेला फायदा झालेला आहे. त्यामुळे मी चांगल्या प्रकारे ट्रेन झालो व चांगल्या प्रकारे काम करून मला आदर्श कर्मचारी म्हणून पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हे सर्व माझं स्तुती करण्याचं कारण की आपलं जे अधिवेशन आहे, या अधिवेशनाचं महत्व सर्वांना कळावं म्हणून. अधिवेशनामुळे आपल्या कामकाजाबद्दल आपल्याला अद्यावत माहिती होते, आणि तसंच जो विरंगुळा आलेला असतो, वर्षभर काम करू 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 आपण 12 महिने काम करणारे कर्मचारी आहोत, त्यामुळे तो विरंगुळा सुद्धा अधिवेशनामुळे दूर होतो. कारण तिकडचा परिसर, आजूबाजूचा जवळपासचा परिसर आपल्याला पाहण्यात येतो, आणि त्या परिसरामुळे आपण फ्रेश मनानं आणि अतिशय अपडेट झालेलं ज्ञान घेऊन येतो, आणि आपल्या कामकाजात ज्यावेळेस लागतो त्यावेळेस सर्व आनंदात असतात, आपणही आनंदाने काम करतो. म्हणजे सर, आपण जे अधिवेशनाला जातो त्या ठिकाणी शक्ती घेऊन येतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? नक्कीच सर. धामोळकर सर, एक अधिकारी म्हणून, प्राचार्य म्हणून तुमचं अधिवेशनाबाबत काय मत आहे? नमस्कार मित्रमंडळी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जेव्हा मी 1995 ला नोकरीला लागलो श्री सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, तेव्हा 1996 साली सोलापूर येथील अधिवेशन आणि आमच्या इथली म्हणजे जी नॉन टीचिंग जी कर्मचारी मंडळी आहे, ही सर्व त्या अधिवेशनातून परत आली होती. आणि मग तिकडून आल्यानंतर ते त्या अधिवेशनाबद्दल खूप त्यांचे अनुभव सांगत होते, त्यांचे किस्से सांगत होते, आणि त्यातून आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की आमचं सुद्धा एखादं अधिवेशन व्हावं, आणि यातून आपल्याला एक ऊर्जा स्रोत मिळतो, आणि एक इन्फॉर्मेशन मिळते, नवीन नॉलेज मिळते, आणि एक काम करण्याची ऊर्जा मिळाल्यामुळे आपण काम चांगल्या प्रकारे करू शकतो आणि अपडेट राहतो. असं मला वाटते की याच्यानंतरही आता आजच्या या संगणकीय काळामध्ये सुद्धा अधिवेशन होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, धन्यवाद सर. बघा मित्रांनो, आजचा काळ जर आपण पाहिला तर हा आहे मोबाईलचा काळ. तुम्ही म्हणसाल ईमेल आहे, नेटवर्क आहे, सोशल मीडिया आहे, बऱ्याचशा माध्यमांच्या द्वारे तुम्ही अपडेट राहायचा प्रयत्न करता. परंतु त्या काळात ह्या सर्व गोष्टी नसून सुद्धा अगदी अचूकतेने काम चालायचं कार्यालयीन कामकाज, तर ते केवळ त्या माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस जर असणार तर ते होतं मित्रांनो सेवक मित्र हे मासिक. तर हे सेवक मित्र मासिक बघा, सरांच्या हातात सेवक मित्र मासिक आहे, ते आता बंद झालं. तर त्यावेळेस सेवक मित्र मासिक यायचं. शाळेतील प्राचार्य असतील, लिपिक बांधव असतील, शिपाई बांधव असतील, किंवा शिक्षक बांधव असतील, प्रत्येक जण सर हे सेवक मित्र वाचायचा. कारण या सेवक मित्रामधून आता ताजा ज्या घडामोडी असायच्या, काही GR असतील, काही एखादे बदल असतील, काही परिपत्रक असतील, त्या प्रत्येक गोष्टी छापून ती माहिती आणि अगदी नाममात्र मूल्यावर हे सेवक मित्र न चुकता बिलकुल शाळेला त्या ठिकाणी मिळायचं. तर सर, सेवक मित्राच्या आधारित तुम्ही तुमच्या कामकाजात सेवक मित्राची तेव्हा काय मदत झाली? सेवक मित्राची मदत सुरुवातीपासून झालेली आहे. बराच ते सर्व शाळांना, महाराष्ट्रातील सर्व शाळांना त्याची मदत झालेली आहे. त्यावेळेचे संपादक अप्र काळे यांचं अतिशय उत्कृष्ट त्याच्यामध्ये लेख पण यायचे, आणि शासन GR आणि त्या GR वर वहापोह केलेला असायचा, त्यामुळे अतिशय स्पष्ट समजायचं. हे सेवक मित्रामध्ये चांगले फायदे झालेले आहेत. त्याचबरोबर काम करत असताना ज्या अधिवेशनामध्ये, जे मी आता अगोदर म्हणलं, अधिवेशनाला जरूर जावे, कारण अधिवेशनामध्ये चर्चासत्र व्हायचे, खुले चर्चासत्र राहायचं, प्रश्न उत्तर राहायचे. त्या अगोदरच्या दिवशी व्याख्यान व्हायचे, दीर्घ स्वरूपाचे व्याख्यान व्हायचे,
ते व्याख्यानामुळे भरपूर नॉलेज मिळायचं. सर्व पदावर पूर्ण पदाला स्पर्श करून ते व्याख्यान राहायचे आणि चर्चासत्रामध्ये सुद्धा तशाच प्रकारचे विचार व्हायचे आणि अशा अधिवेशनामुळं सर्वांनाच फायदा व्हायचा. त्याचबरोबर कुणाला समजा कुठं अन्याय होत असेल तर संघटना त्याचा विचार केला जायचा, कारण त्याला अधिवेशन सुद्धा म्हणतात. त्या अधिवेशन म्हणतातच त्यामध्ये चर्चासत्र पण असते. अधिवेशनामुळे सर्वांनाच बळकटी येते, कामकाजाला पुष्टी मिळते. बघा मित्रांनो, ह्या मंडळीच्या अनुभवाचे बोल आहेत की अधिवेशनाला गेलं पाहिजे, अधिवेशन हे आपल्याला काहीतरी देऊन जाते. आता बोलूयात आपण माझे मित्र मदन भाऊ आंबोरे. मग भाऊ, तुमचा अधिवेशनाच्या बाबतीत काय तुमचं म्हणजे काय मत आहे? नमस्कार सर, मी मदन आंबोरे बोलतो. जेव्हा मालवणला गेलो तेव्हा आम्ही माझ्या जीवनातला कधी न पाहिलेला असा एक कोकण, समुद्रकिनारा. बरोबर. तर मग मला सांगा, तुम्ही मालवणला गेल्यावर नेमकं काय पाहिलं? समजा तुमच्या लक्षात राहील अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या लक्षात आहे अजूनही? सर, आता तिथं गेल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला, जवळपास आम्ही सर सोबत असताना त्या होडीतून आम्ही गडावर गेलो. तर त्या नावेतून मला असं वाटतं तुम्ही पोहत जाणार होते वाटते? नाही, हे पट्टीचे पोहण आहे, यांना पट्टीचं पोहण आहे. यांनी माझ्यावर त्यावेळेस बोलले होते मग मी हे पोहत सुद्धा जाऊ शकतो, परंतु तिथे काही परवानगी भेटली नाही तशी. आम्ही बोटीच्या माध्यमातून मदन भाऊ, आम्ही सगळी टीम, मेहत्री सर, आम्ही सगळेजण त्या किल्ल्यावर गेलो, सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो होतो. त्या ठिकाणी पाहिलं ते महाराजांची ती वास्तू जबरदस्त, नतमस्तक झालो होतो आम्ही तिथे. आणि त्या मालवणचा एवढाच अनुभव नाही, बरेचसे अनुभव त्या ठिकाणचे होते. ते अधिवेशन केलं. आता भाऊ सध्या रिटायर होणार आहेत, परंतु रिटायर जरी होत असले तरी अधिवेशनामुळे सर त्यांनी कोकण पाहिला, त्या स्मृती त्यांच्या लक्षात आहे. संतोष भाऊ, आमचे मित्र संतोष भाऊ सोलापूरच्या अधिवेशनाला गेलेले आहेत. संतोष भाऊ, काय म्हणाल तुम्ही? नमस्कार सर, शिक्षकीय कर्मचारी संतोष मुरळकर बोलतो. बोला. ऑफिसमध्ये एकत्र आल्याच्या नंतर सोलापूर जायचं असं माहिती पडलं. बर. आनंदाला होकार दिला आणि सोलापूर येथे गेलो. मग सोलापूर तुम्ही अधिवेशनाला गेला, काही खरेदी वगैरे केलं का? त्यावेळेस काय आठवतं तुम्हाला खरेदीचं? शैक्षणिक कार्यक्रम रात्रीच्या वेळेस चांगले वाटले. वा. आणि त्यानंतर आम्हाला थैल्या गिफ्ट भेटले, खूप आनंद वाटला. मला वाटते सगळ्यात चांगला आनंद होईल सोलापूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये. त्या ठिकाणी ज्या सोलापुरी चादरा वगैरे होत्या, कारण काळ हा खूप जुना काळ आहे मित्रांनो. त्या सोलापुरी चादरा घेतल्या आणि अधिवेशनात आम्ही जे बांधव होतो, प्रत्येक बांधवाला त्या ठिकाणी शबनम, त्या ठिकाणी त्याच्यावर असं शिक्षकेतर अधिवेशन वगैरे लिहून दिलेली ती शबनम होती. फार चांगले प्रसंग आहेत मित्रांनो. आता सगळ्या गोष्टी आहेत पण त्यावेळेस भेटत नव्हत्या आणि या संघटनेमार्फत अधिवेशनात या मिळायच्या, म्हणून त्यांच्या सुद्धा लक्षात आहे की ती सोलापूरची चादर अजूनही तुमच्या घरी असत. हो, आहे, नक्कीच. पहा, अशा अनुभव आहे. प्रत्येकानं अधिवेशनाला गेलं पाहिजे, आपण तिथून काही ना काही घेऊन येतो. मित्रांनो, माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर सांगलीचं अधिवेशन सुद्धा सर माझ्या चांगलं स्मरणात आहे. सांगलीच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं गवळी सर अध्यक्ष होते तेव्हा. त्या अधिवेशनामध्ये रात्रीचा जो रंगारंग कार्यक्रम, ज्याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतो सर, पोवाडे वगैरे, पोवाडे, ओम नमो नमो श्री अंबे करुण प्रारंभे, हे वाक्य त्या गायकाचं माझ्या स्मरणात आहे. हा पोवाडा सर त्यांनी त्या ठिकाणी सादर केला होता. त्या रात्रीच्या याच्यात अगदी बिलकुल मनमुराद आनंद आम्ही त्या ठिकाणी घेतला. मित्रांनो, एवढंच नाही सर, तर भारूड सुद्धा, उत्कृष्ट प्रकारचे भारूड, आणि आपल्यापैकी जे शिक्षकेतर बांधव असायचे ते सुद्धा कार्यक्रम करायचे स्टेजवर जाऊन. असं काही नाही सर, खुला रंगमंच असायचा. जर तुम्हाला वाटलं आपण काही सादर करू शकतो, म्हणजे अधिवेशन म्हणजे मित्रांनो आपल्या घरचाच एक कार्यक्रम नक्कीच असाच एक असतो, असा माझा अनुभव या ठिकाणी आहे. आणखी काय सांगाल सर आपल्या बांधवांना? अशा प्रकारे मन मोकळं तर होतेच होते, कारण 12 महिने एकदम विरंगुळ आलं असतं कामकाजामुळे मन मोकळं होते आणि प्रसन्नच आहे, ते फ्रेशनेस येते आणि ज्ञानामध्येही भर पडते. आणि यामुळे आपण ज्यावेळेस इकडे परत येतो तर कामकाज चांगल्या अतिशय अधिक ऊर्जेने काम करायला लागतो. त्यामुळे शाळेमध्ये सर्वमध्ये आपण प्रिय होतो, तसेच त्याचा परिणाम आपल्या घरी पण होतो. घरी सुद्धा आपल्याला आपण चांगलं वागत असल्यामुळे किंवा चांगल्या प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे आपल्याला सुद्धा घरून सुद्धा अधिक प्रेम मिळायला लागते. असे बरेचसे आनंदाच्या गोष्टी मिळत राहतात. आणि संकटकाळीन एवढी मोठी संघटना जर आपल्या पाठीशी असतेच, त्यामुळे त्याचा अभय. हा फार महत्वाचा मुद्दा बोलले मित्रांनो, की संकटकालीन ज्यावेळेस आपल्याला कामकाजाची मदत लागते
किंवा एखादा कुठेतरी अन्याय होतो त्याविषयी संघटना आपल्या पाठीशी असते. सरांचं मत अगदी अगदी बरोबर आहे. मित्रांनो, हा सगळा उहापोह होता केवळ तुमच्यापर्यंत अधिवेशनाच्या आठवणी पोहोचवण्याचा. काही मंडळी सेवानिवृत्त आणखी बरेच सहकारी आमच्या या ठिकाणी नाही आहेत, त्यांची सुद्धा स्मरण चालू यावेळेस मला झालेलं आहे. परंतु काल आहे तस्मै नमा म्हणतात, आजच्या कंडिशनला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला. याचं कारण हेच होतं मित्रांनो की अधिवेशन किती महत्वाची आहे, आपली संघटना आपल्यासाठी किती महत्वाची आहे. नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.